दाबली पनवेल जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल पेन आणि अलिबाग इथे 4,000 एकर 50,000 कोटीची अशीच प्रॉपर्टी कोणाच्या घशात टाकण्याचा प्रयत्न केला होता. गणेश नाईकने त्याला लॉक केलं. या लोकांनी महाराष्ट्र 10 वर्ष मागे नेला. बिल्डरच्या नांदी लागून पुराणामध्ये आपण बकासूर कुठे नाव ऐकलंय? पुराणामध्ये भस्मासूर ढोंगी आज म्हणजे माझं कुठल्या व्यक्तीशी वाद नाही. जर एखाद्या जनतेला टिकीट फॉर ग्रांटेड जनता सहन करेल अशा प्रकारची समजूत करून कोणी जर नाटक करेल तर त्या नाटकाचा तमाशा कसा आहे लोकांना दाखवायचं काम गणेश. मी व्हिडिओवर बोललो, पाण्यावर बोललो. नवी मुंबईच्या शिक्षणामध्ये नवी मुंबई ही पहिली महापालिका आहे की ज्या ठिकाणी प्रत्येक शाळेमध्ये नर्सरी इंग्रजीमध्ये सुरू केलेली आहे. मराठी सक्तीची मराठी प्रत्येक ज्या बाहेरच्या खाजगी शाळा आहेत त्यांना सुद्धा मराठी विषय सक्तीचा करायला सांगितलेला आहे. भविष्यकाल आपला निश्चितपणे चांगला आहे, परंतु आपण जागृत राहायला पाहिजे. तुम्ही जागृत राहिल्यामुळे ही महापालिका चांगल्या विचाराच्या लोकांबरोबर ही नगरसेवक चांगले यांच्याकडे आली जर का दुसऱ्या अंधधुंद करणाऱ्या लोकांच्याकडे गेली असती तर आज तुम्ही वाशेला जा त्या सेक्टर 9 मध्ये जर ते बिल्डिंग बघा आणि जरा नजर लावा की ट्रॅफिक काय परिस्थिती बघा. आज सुद्धा संध्याकाळी 5 वाजता ठाणे रोड जाम होतो की नाही होतो? आज जी परिस्थिती पुढे कशी परिस्थिती राहील मी त्याच्याविषयी खोलवर बोलू शकत नाही, कारण त्या गोष्टीला माझा पाठिंबा नाही. परंतु गरजेनुसार ते काय घडेल, परंतु जुलुमाना कोणी जर कोणाला दादागिरी करून जर का कोणाला हात पाडेल ह्या अमुकच बिल्डरला द्या तमुकच बिल्डर तुम्ही तक्रार फक्त माझ्याकडे करा, अशा कुठल्या बिल्डरची दादागिरी ऐकली जाणार. आता रिडेव्हलपमेंटला माझा विरोध नाही, क्लस्टरला पण माझा विरोध नाही. क्लस्टर कुठे? ज्या ठिकाणी दाटीवाटीची वस्ती आहे झोपडपट्टी भागामध्ये. आता आमची गावं सुद्धा क्लस्टरच्या सादृश्य दाटीवाटीत झालेली. तिथे क्लस्टर सुद्धा या नालायक लोकांनी अशा प्रकारची रचना केलेली आहे की 4 FSI मध्ये सगळं भागतंय, परंतु त्या बिल्डरच्या कशात तिच्या 3 FSI चे पैसे घालण्याचा त्यांचा घाट आहे. तुम्हाला पटते काय? आणि म्हणून क्लस्टरला माझा कॉलनीमध्ये क्लस्टर नाही पाहिजे. कॉलनीमध्ये रिडेव्हलपमेंट शक्यतो दुकानाविकाच्या मधून आलेला पैसा वापरून जी लोक त्यांना जास्त पैसा द्या. मोकळी हवा, शुद्ध हवा, मलनिस्सरण, स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज, पावसाळी जाणारं पाणी, मिळणारं पाणी, गॅसचा लाईन, कार पार्किंग या गोष्टी या क्लस्टर मध्ये फक्त 100 पैकी 8 लोकांना फक्त कार पार्किंग मिळणार आहे. मग राहिलेले 82 लोक कुठे धावेत का कार पार्किंग करायची? म्हणून मी बोललो आहे या महासभेमध्ये 10 तारखेला सकाळी पासून संध्याकाळपर्यंत टोटली हजर राहायचं सगळ्यांना. युद्ध निघणारच आहे. सागर नाईक सभागृहात म्हणून त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करणार आहे. त्याची उत्तर आयुक्त किंवा आयुक्तांकडून प्रतिनिधी देईल. आणि टोटल बोगसगिरी आहे. कॉलनीमध्ये क्लस्टर अरे 20 वर्षामध्ये तर शिवकोणी बांधलेल्या कॉलन्या जर त्याला आपण काय अति धोकादायक होणार असतील तर शिडकोवर प्रश्न उपस्थित होतो. शिडकोचे इंजिनियर काय झोपले होते का? इतर नियम काय आहे? धोकादायक किंवा 30 वर्षाची इमारत, 20 वर्षाची इमारत कॉलनीमध्ये आणि तिथं क्लस्टर म्हणजे मिसल पाऊस त्यांनी सुरू करत करते. त्यांना माहित नाही काही की गणेश नाही कशातून काढेल. कारण तुम्ही कशातून काढेल तुम्हाला काल परवा तुम्ही लोकसभेला वाचवलं ना ठाण्यामध्ये 1098 एकर जागा
पूर्वी मुंबईमध्ये एक FSI होता, म्हणजे 50 बाय 50 जर प्लॉट असेल तर 25 बाय 25च्या ग्राउंड प्लस 1 याच्या पलीकडे बांधकाम होत नव्हतं. रिडेव्हलपमेंट आमचा विरोध नाही, कॉलनीतल्या लोकांच्या करता जो गरजेचा पैसा आहे तेवढा वापरा. कोणीतरी बोलले की गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली भरत नकातेरी सेक्टर 1 मध्ये गणेश टावर बांधतात. गणेश टावर मध्ये एकही भाडेकरू एक्स्ट्रा नाही आला. त्या खाली दुकानं बांधली, त्या दुकानातून आलेल्या पैशातून गणेश टावर बांधला. ज्यांची गरज छोटी होती त्याला तिप्पट आकाराची गरज होती. अशा प्रकारच्या जास्त FSI जरी टावर मध्ये राहायला गेले तरी पगाराची किंवा इन्कम वाढलाय का? इन्कम तेच राहणार आहे. आणि म्हणून न गळणारी घर, न झिरकणारी घर, कमीत कमी 100 वर्ष टिकणारी घर. आता जो कोणी PMC प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी असेल, ज्या कुठल्या विकासकाला ती दिली जाईल त्या विकासकाच्या कडून कॉर्पस फंड म्हणजे जिन्यातल्या लाईटचे बल्बचं बिल, लिफ्टचं बिल, झाडवाल्यांचा पगार, वॉचमनचा पगार, माळ्याचा पगार आणि कधीतरी 4-5 वर्षांनी रंगरंगोटी करतात पैसे, हे एवढे कॉर्पस मधून मिळायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये वावग नाही. लक्षात घेतला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लगेच 4 दिवसांमध्ये मंत्रालयात बैठक बोलवली आणि रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत जे 2 धरणं होतं त्या 2 धरणांचं क्षमता 2000 MLD आहे. त्याच्यातली 500 MLD पाणी नवी मुंबई करता बुक करून टाकतात. जर का रिसर्च पद्धतीने जर काम झालं तर पाण्यासाठी पुन्हा नवी मुंबई महानगरपालिका सर्व नगरसेवक आपल्या अतिशय चांगलं काम करतात. महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकेच्या तुलनेमध्ये नवी मुंबईतले आपले नगरसेवक, आपले पदाधिकारी टू द पॉइंट काम करत आहेत. काही लोक परेशान आहेत. सुनील परेशान आहेत ना भाऊ, शिल्पा बेचैन आहेत ना काही लोक. कारण का मी त्यांना सांगितले सगळ्यांना कुणाला अरे तुरे कार्य करायचं नाही. मान सन्मान सगळ्यांचा ठेवा. आपल्याला रस्त्यावर जाताना लोकांच्या समोर जायचंय आणि आपल्याला उर्मट, घमंडी, अविचारी अशा प्रकारची विशेषण लावता कामा नये. युनिफाईड DCR, आता तो युनिफाईड DCR तुमच्यापैकी